नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते, परंतु आता काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कर्जमाफी होण्याची शक्यता नाही। ते जिल्हे कोणते आहेत, कारण काय आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। जर त्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होत नसेल तर मग तेथील शेतकऱ्यांना काय उपाययोजना किंवा काय मिळणार आहे तेही आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो बघा, नगर जिल्ह्यात कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा टोकाला पोहोचली असताना खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे। बियाणे खतांसाठी नव्या कर्जाची गरज निर्माण झाली असली तरी जुन्या थकीत कर्जामुळे बँकांनी हात आखडता घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। परिणामी कर्जमाफी कधी हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठावर आहे। जिल्ह्यातील सुमारे 3,18,000 शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष असून येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे। कधी नैसर्गिक संकट तर कधी शासनाचे सुलतानी धोरण यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे गणित कोलमडत चालले आहे। त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे। जिल्हा बँकेसह महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ अशा अनेक बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेले आहे। यातील जिल्हा बँकेच्या सुमारे 2,85,000 शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकल्याने ते थकबाकीत गेलेले आहेत। जर राष्ट्रीयकृत बँकांकडे 30,000हून अधिक खातेदार थकीत आहेत, त्यामुळे नव्या कर्जदारासाठी शेतकऱ्यांना बँकांची दारे बंद झाली आहेत। परिणामी काही ठिकाणी शेतकरी खाजगी सावकारांकडे वळत असल्याचे चित्र असून त्यातून व्याजाचा बोजा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। थकीत कर्जामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना महायुती सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। मात्र ही कर्जमाफी कधी होणार, त्याचे निकष काय लावणार, किती शेतकरी पात्र ठरणार, अशा एकाना एक अनेक प्रश्नांची शेतकऱ्यांच्या मनात काहूर उठवले आहे। त्यामुळे लवकरच याबाबत स्पष्ट आणि शेतकरी हिताचे धोरण पुढे यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल अशी चर्चा आहे। मित्रांनो, ठाकरे सरकारने 2019मध्ये सरसकट 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती। कुटुंब नव्हे तर वैयक्तिक शेतकऱ्याला ग्राह्य धरण्यात आले होते। आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच बाजार समिती, कारखाने, सूतगिरणी, बँका, दूध संघ यांचे अधिकारी कर्मचारी अपात्र ठरवण्यात आल्याची चर्चा झाली होती। याशिवाय केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच 25,000पेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले होते। यंदा फडणवीस सरकार यात कोणते बदल करणार की आहे तीच नियमावली असणार याकडे लक्ष असणार आहे। शेतकरी बांधवांनो, जिल्हा बँकेच्या 2,85,000 शेतकऱ्यांकडे 3400 कोटींचे पीक कर्ज थकीत आहे। मात्र सरासरी 2 लाख रुपये माफ होणार आहे। तसेच नियमित शेतकऱ्यांनाही 50,000चे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। जिल्हा बँकेकडे 2,76,000 नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत, त्यांना 50,000चा लाभ मिळणार आहे। मात्र सरकारच्या निकषानंतरच यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार याची धाकधूक कायम आहे। तर मित्रांनो, अशा संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती। नक्कीच आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे अशी अपेक्षा आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती होती। नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा आणि तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।